हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. आता मी इव्हिनिंगला माझा आजचा व्लॉग स्टार्ट करते आहे. असं काही स्पेशल नाही आहे, पण म्हटलं चला जी काही कामं आता उरली आहेत ती तुमच्याशी शेअर करावं आज. तर सगळ्यात आधी ना, आज सकाळी मी सगळे बेडशीट्स वगैरे धुवून घेतले होते. ते मला काढून घ्यायचे आहे, ते घडी करायचे. त्यानंतर मला एक नवीन बेडशीट माझ्या बेडवर घालायचे, नवीन म्हणजे वॉश केलेली व्यवस्थित. चला तर आता ते सगळं करते आणि त्याच्यानंतर तुमच्याशी भेटते. त्यापूर्वी ना तुम्हाला मला काहीतरी दाखवावं असं वाटतंय. ते म्हणजे माझे हे असं सुंदर सुंदर झाडं. हे मी आत्ताच काहीतरी 2-3 दिवसापूर्वी आणलेले. तुम्ही माझ्या लास्ट व्लॉगमध्ये बघितलं असेल की सगळे मला लावून घ्यायचे होते व्यवस्थित, आणि मग मी मस्त सगळे असे छान लावून घेतले आहे. त्यात माझ्याकडे सगळ्यात आधी ना हा पिंक गुलाब आहे, जे की मी पिंक कलरच्या स्पॉटमध्ये लावले. त्यानंतर हा एक कढीपत्ता मी आणला आहे. म्हणजे हा जुना कढीपत्ता आहे, आणि आता जो मी रिसेंटली कढीपत्ता आणला आहे तो हा. मला कढीपत्त्याचं झाड घरी खूप आवडतं, कधीतरी इमर्जन्सीला कामात पण येतं. त्याचबरोबर माझ्याकडे हे छान असं विद्याचं झाड आहे. याच्यासाठी ही कुंडी मी जे पॉट आहे ते मी सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर आणखी एक माझ्याकडे गुलाब आहे जो की केशरी कलरचा आहे, आणि त्यासाठी पण मी पिंकच जी आहे पॉट ते वापरलं आहे. म्हणजे 2 पिंक माझ्याकडे पॉट होते आणि दोन्हीसाठी मी गुलाबाचे झाडं त्यात लावून घेतले व्यवस्थित. त्यानंतर हे माझ्याकडे कुंदाचं झाड आहे. याची आता म्हणजे इव्हिनिंगची वेळ आहे त्यामुळे मुरझावल्यात, पण बघा एक तुम्हाला दिसत असेल, याचा सुगंध खूपच छान येतो आणि हा झाड दिसायला सुद्धा तेवढाच सुंदर वाटतो. त्यानंतर हा एक आहे. माझी खूप इच्छा आहे की याचं छान असं वेल खालपर्यंत यावं, आणि म्हणून मी याला वरच्या साईडला ठेवलं आहे. आय थिंक हे ॲलमंडाचं झाड आहे. इफ आय एम नॉट रॉंग, तुम्ही करेक्ट करा नक्कीच. त्यानंतर ही माझी तुळशी, माझ्याकडे आधी 2 वेगवेगळ्या पॉट्समध्ये तुळशी होती, त्याला मी एकत्र करून घेतलं आहे. पण मला ना याला काहीतरी असं सपोर्ट म्हणून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, ते पण लवकरच करेल. त्यानंतर माझ्याकडे आहे छान असं छोटंसं मनी प्लांट. म्हणजे मी 2 मनी प्लांट आणले, त्याचं रिझन होतं ते तुम्हाला पुढे सांगते मी. त्यानंतर हे माझ्याकडे एक आहे क्रिसमस ट्री, खूपच सुंदर आहे. यापूर्वीसुद्धा माझ्याकडे एक क्रिसमस ट्री होतं, पण ते मरून गेलं होतं. आम्ही काही दिवस बाहेर होतो त्यामुळे, आणि त्याला ऊन पण लागत नव्हती अजिबात, त्यामुळे सुद्धा असावं. सो हे एक माझ्याकडे छान असं क्रिसमसचं ट्री आहे. मला हे आणि विद्याचं झाड असं वाटतं की नेहमी घरात असावं. त्यानंतर आणखी एक मनी प्लांट मी हा घेतला आहे. त्याचं रिझन तुम्हाला सांगते. 2 याच्यासाठी की एक ना, मला याचं थोडं ग्रोथ झाल्यानंतर थोडेफार कटिंग्स घ्यायचे, जे की मला किचनमध्ये पण लावून घ्यायचे. म्हटलं एकच नको, आपण 2 घेऊया, म्हणून हे दुसरं. आता माझं असं झालंय, हे जे पॉट आहे ना, असे मी 3 पॉट आणले. त्यात हा व्हाईट कलरचा एक पॉट आहे, आणि हे असे 2 सिमिलर पॉट्स आहेत. हा माझ्याकडे सिंगल होता, असे मला 2 हवे होते, पण एकच आणलं यावेळेस. तर एक मनी प्लांट यात, आणि दुसरा मनी प्लांट जो आहे हा, याच्यासाठी अजूनही माझ्याकडे पॉट नाही आहे. तर हे सध्या असंच आहे, याच्यासाठी सुद्धा मला असं सेम पॉट आणायचं आहे. त्यानंतर हे बघा, हे माझ्याकडे 2 पॉट्स आहेत सिमिलर, आणि एक रेड कलरचा आहे. तो रेडवाला आहे ना, तो मला खूप छान वाटतो, आणि त्याचबरोबर हे 2 सुद्धा खूप छान वाटतात. तर हे जे 2 सेम आहे, यामध्ये मी लावले झेंडूचे झाड, जे वेगवेगळे त्याचे व्हरायटीज आहेत ते. आणि हा मधलं आहे ना, याचं नाव मला माहिती नाही कोणतं फुल आहे, तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा. पण हे बघता क्षणी मला खूप आवडलेलं, म्हणून मी हा सुद्धा घेतलेला. कलर इतकं सुंदर दिसतो, आणि दिवसाला तर खूपच सुंदर दिसतो, म्हणून असं 3 मी ठेवलं आहे. इथे जी माझी स्पेस आहे ना, याच्यासाठी मी स्टँड ऑर्डर केले आहे. ते 2 स्टँड ठेवले की त्याच्यामध्ये 3 ते 6 कुंड्या माझ्या इझिली येतील, म्हणून सध्यासाठी मी हे वापरल्या कुंड्या, हे पॉट्स ठेवायसाठी. चला तर माझ्याकडे ना हे ॲलोवेरा, हे माझ्या नंदीकडनं आणलं होतं. हे आता अतिशय वाढायला लागलं आहे. हा जो मोठा पोर्शन आहे ना, हा मला काढून टाकायचा, आणि हे जे छोटे आहेत 2, हे मी माझ्याजवळ ठेवेल. आणि ॲलोवेराचं पर्सनली काही एवढं माझ्याकडे यूज पण होत नाही, पण असावं म्हणून आहे. अच्छा, तर हा एक माझ्याकडे मोगऱ्याचं झाड आहे. हे मला माझ्या सासरच्यांनी दिलेलं, म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा मी आलेली तेव्हा खूप छोटंसं रोप होतं हे, पण आता भरपूर प्रमाणात असं मोठं झालं आहे. पण याला फुलं लागत नाही. का लागत नाही, जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज सांगा. मी याची पण आता लवकरच कटिंग करून घेणार आहे, आणि याला खत पाणी जे एक्स्ट्राचं लागणार आहे ते देणार आहे. आणि त्याचबरोबर ना, याचं पॉट पण मला काढून परत लावायचं आहे. कधी कधी ना माती अशी खराब होती किंवा ती खचल्या जाते, त्यामुळेही होऊ शकते याला फुलं लागत नसेल. तर याचं पण मला एक व्यवस्थित करून घ्यायचं आहे. माझ्याकडे हे एक झाड आहे. हे झाड मला बघता क्षणी आवडलेलं, पण हे कोणतं झाड आहे मला कळत नव्हतं. तर त्यांनी मला सांगितलं की हे गुडलक ट्री आहे. गुडलक ट्री म्हटल्याबरोबर म्हटलं चला घेऊया, म्हणजे गुडलक म्हटलं की नक्कीच काहीतरी चांगलं असेल, म्हणून मी हे एक ट्री घेतलं. पण याचा प्रॉब्लेम असा झाला ना, की ही जी याचं पॉट आहे याच्या खालपर्यंत याचे मुळं गेलेत, कारण याला ना आता मोठ्या पॉटची गरज आहे. याच्यासाठी सुद्धा मला एक मोठं पॉट आणायचं आहे, म्हणजे आतापर्यंत जे माझ्याकडे त्याच्यापेक्षा मोठं पॉट. सो याच्यासाठी एक पॉट मला आणायचं आहे. पण हे झाड खूप सुंदर वाटतं, तुम्ही बघू शकता.
माझ्याकडे जी जुनी तुळस होती ही तीच आहे. ही काळी तुळस आहे. माझी मम्मा मला म्हणते की काळी तुळस चांगली असते, कृष्णाची तुळस असते आणि हे सुद्धा बऱ्यापैकी ग्रो होत आहे आणि छान पण दिसतं हे झाड. तर इथे ना असे 2 मी हे कुंड्या लावल्यात. ही एक आहे, ही एक आहे. तर हे म्हणजे हँगिंगमध्ये येऊन राहिले आहे, पण तरीसुद्धा मला अशा आणखी हवे होते. पण इथे मध्ये आम्हाला कधीतरी कपडे किंवा बेडशीट टाकायला जागा लागते, म्हणून सध्या आम्ही असे हँगिंग्सचे 2च ठेवलेत. आणि हा एक माझ्याकडे 3rd हँगिंगचा ट्री आहे. पण इथे आमच्याकडे ना वर असं काहीच लावायला पॉसिबल नाही आणि हे रेंटेड हाऊस असल्यामुळे ना ड्रिल करायसाठी सुद्धा आम्हाला परमिशन लागते. म्हणून म्हटलं की सध्या नको करायला, आपण स्वतःचं घर घेऊ तेव्हा करूया. तर हे एक ट्री आहे माझ्याकडे. हे सुद्धा खूप सुंदर फुलांचं आहे आणि हे ग्रो पण छान झालं 2 ते 3 दिवसात, नजर नको लागायला. आणि त्याचबरोबर ना हे एकदम छोटं होतं आणि आणल्याबरोबर हे प्लास्टिकमध्ये होतं. जसं की तुम्हाला मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये दिसलं असेल, तर त्यातलं पाणी सगळं बाहेर निघून जायचं आणि ह्या ट्रीला असं आय थिंक व्यवस्थित पाणी मिळत नव्हतं, त्यामुळे ते मुरझवून गेलं होतं. पण आता याला 2 दिवसातच छान फ्लॉवरिंग पण होत आहे, म्हणजे आधीपेक्षा जास्ती कळ्या पण आल्यात आणि खूप सुंदर पण दिसतोय हा जो आहे झाड. असं झाडांना फुलं भरपूर दिसते ना तर खूपच छान वाटते. सो हे एक आहे. चला तर आता बघा इव्हिनिंगची वेळ झाली आहे. मला सकाळीच तुम्हाला हे सगळं दाखवायचं होतं, पण पॉसिबल नाही झालं. घरची कामं काय आवरल्या जात नाही लवकर आणि त्याचबरोबर अव्यू पण असतो, सो राहून गेलं सगळं. असं काहीसं छान छोटंसं गार्डन झालं आहे. आता अजूनही इथल्यासाठी जे येणार आहेत ना स्टँड, त्याच्यानंतर आणखी पण सुंदर दिसेल ते. आणखी त्यानंतर ना मला आणखी एक चेंज करून घ्यायचं, ते म्हणजे ही भिंत ना पूर्णपणे रिकामी आहे. तर असं विचार आहे की इथे पण काहीतरी छान करावं. ते काय करेल पुढे ते तुम्हाला नक्की शेअर करेल. चला तर आता बेडशीट्स जे मी सगळे वॉश केले ते सगळं म्हणजे आवरून घेते. चला तर आज ना माझ्याकडे 4 ते 5 असे बेडशीट्स होते जे मला वॉश करून घ्यायचे होते. मोस्ट ऑफ टाईम काय होतं, एखादी बेडशीट वॉश करायची असेल तर मी लगेच करत नाही, कारण बेडशीट्स बरोबरच मी बेडशीट वॉशिंग मशीनमध्ये लावत असते आणि फक्त एकच लावणं काही मला परवडण्यासारखं वाटत नाही. म्हणून मी 2 ते 3 नेहमी गोळा करून ठेवते आणि मग मी ती वॉशिंग मशीनमध्ये घालते. पण आजकाल माझ्याकडे ना प्रत्येक आठवड्यात 2 ते 3 वॉश करायला निघतच आहे. त्याचं रिझन असं आहे की सोफ्यावर सध्या माझ्याकडे कवर एवढे व्यवस्थित नाही आहे आणि एक जो सेट मला ऑलरेडी दिला आहे सोफ्यांबरोबर माझ्या इनलॉजनी, तो मी वापरायची, पण तो काय होतो ना, तो व्हाईट कलरमध्ये आणि तो लवकर खराब होतो. म्हणून जेव्हा कधी कोणी येणार असेल ना तेव्हाच मी ते घालत असते. आणि मोस्ट ऑफ टाईम जेव्हा बाकीची वेळ असते दिवसाला किंवा कोणी नसलं घरी असं रिलेटिव्ह वगैरे, तेव्हा मी जे बेडशीट्स आहेत ना माझ्याकडे मी तेच घालत असते. त्यामुळे मला आठवड्यातनं एकदा तरी सगळे 3 पण बेडशीट्स जे आहे ते वॉश करून घ्यावं लागतं. आणि त्याचबरोबर मग आमचे 2 बेडरूमचे 2 बेडशीट म्हणजे बेडवरचे पण निघतात. तसे मग टोटल मला 4 ते 5 जे आहे ते वॉश करावं लागतं. आज मी 5 टाकले होते वॉश करायला, पण त्यातली एक जी बेडशीट आहे ती अजूनही एक बेडची बाकी आहे. म्हणजे अजूनही मला 2 बेडशीट वॉश करायचे, पण ते आता लगेच काही मी करणार नाही, 2-3 दिवसांनी वगैरे करेल. आता झालं असं की आज दुपारच्या वेळेवर मी, अव्यू आणि आजी आम्ही तिघीही झोपलो होतो आणि त्या म्हणजे असंच झोपलो आम्ही. एवढी थंडी वाटत होती ना, आणि मग अव्यू थोडा फीड घेताच तो झोपून गेला. म्हटलं आता लगेच कसं बेडशीट घालायची, कारण तो झोपला होता आणि त्याच्या थोड्या वेळा आधीच मी बेडशीट्स जे आहे ते वॉश करून म्हणजे धुवून वगैरे व्यवस्थित वाळू घातली होती. म्हटलं चला असं काय हरकत नाही, असंच झोपूया. तर आम्ही असंच झोपलो आणि त्यानंतर सगळा जो पसारा होता ना बेडवरचा तो जसाच्या तसाच राहिला. म्हटलं चला जाऊ द्या, आपण जसं अव्यू उठेल त्याच्यानंतर त्याला भरवलं, तो आपला खेळायला लागला की त्यानंतर हे जे आहे सगळं मी आवरायला लागेल. म्हणूनच मी आता माझं जे बेडरूम आहे ते आवरायला घेतलं होतं. आता मोस्ट ऑफ टाईम ही जी डस्टिंग आहे ना ही सकाळी करत असते, पण इतक्यात खरंच मला काही वेळ मिळत नाही. आणि ऑनेस्टली सांगते, जरी मला एक्सक्युजेस नाही द्यायचे तरी सुद्धा असं होतं आहे की सकाळी मला झोपून उठायला 8:30 ते 9 होतात. मी खूप जास्ती ट्राय करते की मी 7 वाजेपर्यंत उठून जाऊ, पण माझी काही झोपच होत नाही की काय होतं आहे मला कळत नाही. पण ना मला रोज 8:30 तरी वाजतात झोपून उठायला. आणि उठल्या ना मला नाश्त्याची घाई असते, कारण आमच्याकडे नाश्त्याची सवय आहे. प्रीतमला पण आहे आणि अव्यूला पण आहे आणि आजीला पण. तर माझ्या डोक्यात असते की नाही आधी खाणं पिणं करूया, हे डस्टिंग वगैरे हे सगळं दिवसभर चालतच राहील. आणि दिवसभरात म्हटलं की मग आपली एकदा नाश्ता झाला की लगेच मग आपली कामं सुरू होतात. मावशी येऊन गेले की लगेच माझा स्वयंपाक, मग माझी आंघोळ, मग अव्यूचे कपडे धुवायचे, कपडे वाळू घालायचे, पूजा करायची. ह्या सगळ्यांमध्ये 1 ते 1:30 कधी वाजतो कळतच नाही. आणि मग लगेच अव्यूची झोपायची पण वेळ होऊन जाते. मग कधीतरी मी पण झोपते किंवा कधीतरी माझं एडिटिंगचं काम असते. तर हे जी माझी बेडरूमची स्पेशली डस्टिंग असते ना दोन्ही पण बेडरूमची, ती मोस्ट ऑफ टाईम राहूनच जाते माझ्याकडनं. पण बाकी जे टेबल वगैरे ना, जसं मी ज्या टेबलवर ठेवलं आहे टेबल, टीव्हीचा टेबल किंवा फ्रीजच्या वरचं सामान, हे मी नॉर्मली एका दिवसाआड वगैरे डस्टिंग करत असते. पण हे जे बाकीचे डस्टिंगचे कामं आहेत ना ते
माझे मोस्ट ऑफ टाईम राहूनच जातं आणि ते राहून गेलं की माझ्याकडनं आठवड्यातनं एखादी वेळेसच ते होत असते. मोस्ट ऑफ टाईम आधी ना अव्यूचे बाबा म्हणजे प्रीतम करायचं हे सगळं, पण आता त्याचं 9:30 ते 10च्या दरम्यान काहीतरी ऑफिस सुरू होऊन जातं. मग त्याचा नाश्ता झाला आणि थोडंसं तो 10-15 मिनटं अव्यूबरोबर खेळला, त्याचं डायपर वगैरे रिमूव्ह केलं की तो त्याच्या कामाला लागून जातो. मग मला काही वेळ मिळत नाही आणि त्यालाही वेळ मिळत नाही. म्हणून हे आज मी करायचं डिसाईड केलं होतं मॉर्निंगला की आज करायचंच आहे. म्हटलं जाऊ दे, सकाळी नाही झालं तर नाही झालं, पण आता संध्याकाळी मी करून घेते. आणि अशी खूप काही डस्ट पण नसते, कारण आमचे जे दोन्ही पण विंडोज आहे ना ते मी मोस्ट ऑफ टाईम बंदच ठेवत असते. म्हणजे त्याची जाळी कधीतरी थोड्या वेळ ओपन ठेवते, कारण आमच्या बाजूलाच कन्स्ट्रक्शनचं काम पण सुरू आहे. तर ते काम सुरू असल्यामुळे भरपूर डस्ट येत असते, म्हणून आम्ही मोस्ट ऑफ टाईम विंडोज पण बंदच ठेवत असतो. चला, तर मी छान अशी बेडशीट घालून घेतली आहे. 8 दिवसानंतरही कधीतरी बेडशीट काढायला मुहूर्त लागला होता. आणि आजकाल अव्यू काही बेडशीटवर सू वगैरे एवढी करत नाही, त्यामुळे एवढी काही घाणपणटी होत नाही. चला असो, पण तरीसुद्धा आठवड्यातनं एकदा तरी बेडशीट ज्याची चेंज करायलाच पाहिजे. जी डस्ट वगैरे असते ते पण रिमूव्ह होऊन जातं आणि फ्रेश असलं की बरंही वाटतं. आता झालं असं आहे ना की ही बेडशीट आणून मी डीमार्टमधनं आणून काहीतरी 2 ते 3 महिने झाले किंवा त्याच्यापेक्षा जास्ती झाली असेल, पण ही बेडशीट टाकायचा काही चान्सच येत नव्हता. मी म्हटलं चला आज मनावर घेतला, म्हटलं आज आपण नवीनच टाकूया. कारण माझ्याकडे मोठी जी माझी किंग साईड बेड आहे याच्यासाठी माझ्याकडे 2 ते 3च बेडशीट्स आहे. त्यामधली ही एक नवीन आहे, त्यानंतर जी याच्या पूर्वी घातली होती ती आहे, आणि जी तिसरी आहे ती खूप पातळ आली आहे. म्हणून म्हटलं आता ती नको वापरायला, तर आपण हे अल्टरनेटली वापरू शकतो. आणि मी जेव्हा कधी वापरायला काढलं ना तेव्हा म्हणजे यूज केल्यानंतर मी लगेच ती वॉश करून घेते. दुसरी जरी घातली तरी माझी पहिली जी आहे ती वॉश करून रेडीच असते. तर मला 4थी-5वी काही घ्यायची गरजच कधी पडत नाही. ते सगळं झालं, त्यानंतर म्हटलं की बाल्कनीमध्ये ना छान अशी लाईट्स लावून घेते. पण नंतर लक्षात आलं की मला कोणाची तरी मदत लागेल आणि प्रीतम बिझी आहे. म्हणून म्हटलं चला तेवढा वेळ आहे. तर माझी जी भांडी वगैरे धुवून ठेवली होती 4 वाजताची, म्हणजे दुपारच्या जेवणाची, म्हटलं ती लावून घेते सर्वात आधी. तर मी काय करते ना मोस्ट ऑफ टाईम भांडी लावताना असं की भांडी आधी वेगळी काढून घेते आणि एकत्र टाकून देते. म्हणजे जे आपले पातेलं आहे ते सगळे वेगळे काढते, चमचे वेगळे आणि बाकी सगळ्या गोष्टी अशा वेगवेगळ्या काढते. म्हणजे ते ठेवताना ना पटापटा ठेवल्या जाते. म्हणजे तुम्हाला सेम ड्रॉवर 2 ते 3दा असं ओपन करायची गरज पडत नाही. सगळे पातेले एका साईडलाच म्हणजे एकाच वेळेस सगळं ठेवल्या जाते. कप एकाच वेळेस ठेवल्या जाते. तुमच्या वाट्या प्लेटा जे असतील ते पण तुम्हाला एकाच वेळेस ग्लासेस वगैरे ठेवल्या जाते. तर अशी ही जी ट्रिक आहे ना ही मी वापरते. म्हणजे मला परत म्हणजे 4 वाट्या तर मला 4 वेळा सेम ड्रॉवर ओपन नाही करावं लागत. सो असं काहीसं माझं भांडी लावायची प्रोसेस आहे, जी की खूप छान आहे, क्विक आहे आणि पटापट होऊन पण जाते. आज दुपारच्या वेळेस अव्यूने खूप हट्ट करून राजगिऱ्याचा पॅकेट ओपन करायला लावला. त्यातला एकच लाडू खाल्ला, बाकी जसे तसेच होते. म्हटलं चला याला डब्यात भरून ठेवते, कारण याला जर वारा लागला ना ते नरम पडतात आणि मग ते नरम पडलं की कधीतरी मला तो नरम लाडू छान पण वाटतो, पण नेहमी तो छान नाही वाटत आजीला वगैरे. म्हणून मी लगेच त्या डब्यात सुद्धा भरून ठेवला. मग काय पूर्णपणे इव्हिनिंग झालीच होती. मी म्हटलं चला देवाजवळ दिवावाती पण करून घेते, कारण हे माझं ठरलेलं रोजचं काम आहे. कधीतरी पाडी आली तेव्हाच मी फक्त नाही करत, बाकी वेळा करते. आता तुम्हाला ना हे खाली असं दिसत असेल की मी अर्धाच कापड का घातला, त्याचं एक रिझन आहे अर्धा कापड घालायच्या मागे. कारण अव्यू ना आजकाल तो कापड ओढायला लागला होता. त्याचं अजूनही ड्रॉवरला किंवा ते देवाच्या खालचं जे लाल कापड दिसतोय त्याला हात पुरतो, तर ते मला सेफ नाही वाटत, म्हणून मी त्याला छोटंसं करून घेतलं. चला छान अशी देवपूजा पण झाली आहे. देवाजवळ अगरबत्ती लावली, त्याचबरोबर दिवा पण लावला. अगदी मन प्रसन्न होतं आणि जे सुगंध आपल्या घरी दळवळतो ना इव्हिनिंगच्या वेळेस त्याने आणखी पण छान पॉझिटिव्हिटी येत असते. त्याचबरोबर ना मी रोज शुभंकरोती कल्याणमचं जी प्रेयर आहे ती पण बोलत असते. अव्यूला पण शिकवते, पण तो अजूनही काही व्यवस्थित बोलायला लागला नाही आहे, तर त्याला एवढं काही कळत नाही. पण असो, आपण बोलत असलो की मुलांच्या कानावर त्या गोष्टी पडतात आणि त्यांना पण ते कन्झ्युम करायला इझी जातं पुढे जाऊन. म्हणून ते सगळं करून घेतलं. तुळशीजवळ पण छान अशी एक अगरबत्ती लावली. बाहेरचा जो वेदर आहे ना, म्हणजे वेदर म्हणण्यापेक्षा जो नजारा आहे ना तो खूप छान वाटतो इव्हिनिंगच्या वेळेस आमच्या घरातून, तर तेच थोड्या वेळ बघत बसली. ओके, सो आज ना आमच्या जेवणात होणार होतं पावभाजी, जी की प्रज्वलीने ऑलरेडी बनवून आणली होती. ॲक्च्युली आज एक छोटासा घोळ झाला. आज मला माझ्या हेअर ट्रीटमेंटसाठी जायचं होतं. मी तुम्हाला दाखवणार होती सगळ्या गोष्टी, पण ते वेळेवरच मी कॅन्सल केलं. लिटरली अपॉइंटमेंटच्या 2-3 मिनटापूर्वी कॅन्सल केलं असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. मी नॅनोप्लास्टी या माझ्या केसांसाठी ट्रीटमेंट सिलेक्ट केली होती, पण खूप मनात धाकधूक चालली होती की करायचं की नाही. आणि माझ्या एक्झॅक्ट पुढे जी एक ताई राहते स्वातीताई, त्यांनी पण सजेस्ट केलं होतं की हा करू शकता. म्हणजे त्यांनी केलं आहे केसांवर आणि त्यांना
2 महिने वगैरे झाले आहे, तर ते बोलले की मेंटेन आहे, व्यवस्थित आहे सगळं. पण जेव्हा मला जायचं होतं तेव्हा म्हणजे प्राईस वगैरे फायनल झाली होती, जी की त्यांची कॉस्ट आहे, पण त्यांनी मला म्हटलं होतं की ते तेव्हाच मेंटेन ठेवायची गॅरंटी देईल जेव्हा त्यांच्याकडनं आम्ही शॅम्पू घेऊ. आणि ते शॅम्पू काहीतरी 3,000ला बोलले आणि जी माझी ट्रीटमेंट होती ती पण 5,500पर्यंत जाणार होती. आणि ती मला बोलली की ते जे शॅम्पू आहे ना ते तुम्हाला 2 महिन्यापर्यंत वगैरे जाईल. तर मग असं सगळं मी कॉस्टिंग काढली आणि मला ते परवडण्यासारखं अजिबात नाही वाटलं. मी आज जाणार होती 5 वाजता ते सगळं करायला आणि म्हणून मी माझ्या घरच्या ज्या भाज्या वगैरे आहे ना ते सगळं प्रज्वलीला देऊन गेली होती. मी तिला म्हटलं तर मी पाव ऑलरेडी आणून ठेवलाय, तू फक्त भाजी बनवून ठेव आणि मग इव्हिनिंगला आपण सगळे ते सोबतच एन्जॉय करू. म्हणून तिने सगळी भाजी वगैरे बनवायला म्हणजे घेतलं होतं. मग नंतर मला असं वाटलं की मी माझी केसांची ट्रीटमेंट करेन, 5,500 देईन, त्याच्यावर माझं 3,000 3,500चं जे आहे शॅम्पू होणार आहे तर ते 8,500पर्यंत मला जाणार. आणि त्याच्यातही त्यांनी मला म्हटलं होतं की ते 6 महिनेच मेंटेन ठेवायची गॅरंटी देईल, त्याच्यानंतर तुमची न्यू ग्रोथ होईल ती बाय नेचर जी राहील तीच राहील. अँड दॅट इज फाईन, म्हणजे हे जी न्यू ग्रोथ येईल ती तशीच येईल. पण त्यांनी मला असंही नाही म्हटलं की त्यांच्या शॅम्पूनी त्याला म्हणजे सॉफ्टनेस राहील वगैरे. तर मला ना ते वर्थ इट नाही वाटलं, किंवा मग मला आय थिंक आणखी थोडा विचार करायला वेळ हवा होता, म्हणून मी ते कॅन्सल केलं. आणि त्यामुळे जी पावभाजी आहे ती आज प्रज्वली बनवून आणली, हे त्याचं रिझन होतं. चला, तर ती पावभाजी वगैरे छान बनवून आली होती आणि तिच्या हाताची पावभाजी खूपच टेस्टी पण होते, म्हणून पण तिच्या हाताची पावभाजी खाण्याचा आजचा दिवस होता असं समजायला काही हरकत नाही. आता माझ्याकडे ती घेऊन आली होती. आता आम्हाला ना फक्त ते कांदे वगैरे जे आपल्याला वरून लागतात थोडं कॉम्प्लिमेंटरी म्हणून ते फक्त कट करून घ्यायचं होतं, तेही तीच कट करत होती. आणि तिने चॉपिंग वगैरे घेऊन आलं होतं, चॉपर तिच्याकडे होता, माझ्याकडे अजून चॉपर नाही आहे, तो मला घ्यायचा आहे, बरी आठवण आली. तर ते फक्त राहिलं होतं करायचं, तर ते सुद्धा ती करायला घेतलं तिने. आणि आज पावभाजी म्हटल्यावर प्रीतमला आणि मला आणि प्रज्वलीला तिघांना सुद्धा ना 7 वाजताच खूप जोरात भूक लागली होती, कारण आम्हाला चौघांची तिघांची सुद्धा ना पावभाजी खूप फेवरेट आहे. म्हणून मग तिने सगळं केलं होतं. म्हटलं चला आता मी पावला पटापट बटर लावून गरम करते आणि तू प्लेटिंग करायला घे, म्हणजे आपण सगळे नाही का सोबत बसून मस्त एन्जॉय करू. सोबत बसायचं सुख काय मला अजून भेटलं नाही, कारण अवियू काही खाऊ देत नाही व्यवस्थित बसून. आणि त्याचबरोबर मी गरम करत होती आणि यांना सगळ्यांना म्हटलं की तुम्ही प्लेटिंग करून घ्या, मी गरमागरम पाव आणते आणि तुम्ही भाजी पण म्हणजे थोडीशी गरम करून वरून बटर वगैरे टाकलं ना तर एकदमच भारी वाटते. म्हणून आता आम्ही इथे प्लेटिंग करायला घेतली आहे. आमचे जे दोन्ही पण बेबीज आहेत ते बाहेर भांडत होते. अवियूचं पण ऑफिस आजचं आवरलं होतं. म्हटलं चला आता पटापट प्लेटिंग करू आणि सगळ्यात आधी खायला घेऊया. सो अशी काहीशी आमची प्लेट दिसत होती. मस्त पावभाजी, त्याच्यावर बटर लावलेली पाव आणि त्याचबरोबर थोडासा कांदा, निंबू सुद्धा आम्ही घेणार होतो, पण निंबू खाण्यात कोणालाच काही इंटरेस्ट नव्हता, कारण सगळ्यांनाच आमच्याकडे सर्दी खोकला झाला आहे. आता इथे ना प्रीतमने मस्त पोटभर पावभाजी खाल्ली होती आणि तो इतका सुस्त होऊन गेला होता, तो मला बोलत होता दीपिका थोड्या वेळ झोपू का, कारण त्याला पावभाजी खूप टेस्टी वाटली होती. ते खाऊन ना मस्त त्याला झोप येत होती. पण मी त्याला म्हटलं प्लीज आताच काही झोपू नको, जर तू आता झोपला तर रात्री तुला झोप येणार नाही. आणि म्हणून कसं बसं त्याला कन्व्हिन्स केलं, त्याच्याशी बोलायला आली आणि म्हटलं की चल तुला एक टेन्शन देते, म्हणजे तू अवियूला सांभाळ, म्हणजे मी निवांत बसून पावभाजी एन्जॉय करू शकेल. मग प्रीतमने भरपूर वेळ अवियूला सांभाळलं, मी पण मनसोक्त पावभाजी एन्जॉय केली, भरपूर साऱ्या गप्पा मारल्या आणि त्यानंतर थोड्या वेळ आम्ही खाली वॉक करायला आलो. चला तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते, भेटूया अशाच एका व्हिडिओ बरोबर, तेव्हापर्यंत बाय.